आज सकाळी सकाळी उठले आणि जेवण पहिलं बनवून घेतलं, कारण आजचा दिवस खूप गडबडीचा होता. कारण माझ्या दोन्ही मुलांची तब्येत खराब होती, मुलीची पण मुलाची पण. आणि आम्हाला जायचं होतं दवाखान्यात, आणि माझी पण तब्येत खराब होती, तर तिघांना पण दवाखान्यात जायचं होतं. त्याच्यामुळे दिवस जाणार होता, त्याच्यासाठी गडबड चालू होती. त्याच्यानंतर मिक्सर आमचा खराब झालेला, वरचं कवर तुटलेलं, त्याच्यासाठी ते सकाळी मिक्सर दुरुस्त करणारे अंकल आले आणि त्यांनी करायला सांगितलं. तर म्हटलं चला ठीक आहे, गडबडीत गडबड करून ते पण करून घेऊ. त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यात गेले. दवाखान्यात तर एवढी सुंदर मूर्ती गणपती बाप्पांची होती, तर बघून मन प्रसन्नच झालं. त्याच्यानंतर त्याच्या समोरचा पण दवाखान्याचा व्ह्यू किती छान होता बघा, ट्रेनचा. तीन घरी येता येता एवढी भूक लागली, तर नाश्ता केला वडापाव. आणि मग घरी येताना दुकानामध्ये थोडं खायचं साहित्य घेतलं आणि मुलांच्यासाठी. आणि नंतर घरी आले तर भांड्याचा पसारा पडला होता, साफसफाई करायचा पसारा तसाच सगळा पडला होता. नंतर भांडी घासली, भांडी लावली, आणि इथंच एवढ्यातच अख्खा दिवस गेला बाहेरची कामं करण्यात. घरी आली, जेवणाची तयारी केली, जेवण बनवलं. इथंच एंड करते. बाय. चॅनेल सबस्क्राईब.